आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा. कैलासवासी विजया रघुनाथ वाडेकर शिष्यवृत्ती 2026 वितरण कार्यक्रम संपन्न. यशस्वी व्हा, परंतु यशाला समाजकार्याची जोड द्या. शरद वाडेकर, नागोठाणे रोशन पत्की. रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता श्री गणपती हनुमान मंदिर, कुंभारवाडी, नागोठाणे येथे श्रीमती सुजाता पांडुरंग नांदगावकर, माजी शिक्षिका व उद्योजिका यांच्या अध्यक्षतेखाली कैलासवासी विजया रघुनाथ वाडेकर शिष्यवृत्ती 2026 वितरण कार्यक्रम संपन्न झाला. KMG विभागातील 4 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹2,501 प्रमाणे शिष्यवृत्ती पुढील प्रमाणे देण्यात आले. सोहम किरण लाड SSC 76.80%, निधी किरण तेलंगे SSC 70.2%, सोनाली मोरेश्वर नागोठाणेकर HSC 67%, ऋतुजा गणेश तळदेवकर HSC 47%. त्याचप्रमाणे KMG विभागातून SSC HSC परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या 8 येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने साई संतोष नागोठाणेकर SSC 84%, ₹1001 व इंग्रजी संभाषणाचे मार्गदर्शक पुस्तक प्रांजल प्रसाद जोगत HSC कॉमर्स 77.25%, इंग्रजी संभाषणाचे मार्गदर्शक पुस्तक सोहम किरण लाड SSC 76.80%. त्याचप्रमाणे वर उल्लेखल्याप्रमाणे ₹2,501 शिष्यवृत्ती जान्हवी चितळकर SSC 71.80% आणि इंग्रजी संभाषणाचे मार्गदर्शक पुस्तक निधी किरण तेलंगे SSC 70.2%. वर उल्लेखल्याप्रमाणे ₹2,501 शिष्यवृत्ती स्वराली अमित पवार HSC 68.33%, इंग्रजी संभाषणाचे मार्गदर्शक पुस्तक सोनाली मोरेश्वर नागोठाणेकर HSC 67%. वर उल्लेखल्याप्रमाणे 2,501 शिष्यवृत्ती साक्षी संतोष घाग HSC सायन्स 62.83% आणि इंग्रजी संभाषणाचे मार्गदर्शक पुस्तक देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रांजली योगेंद्र चौलकर SSC 91.6%, माझी निवासी KMG विभाग ग्रामपंचायत सफाई कामगार यांची कन्या हिचा ₹1,001 देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी माजी सनदी अधिकारी शरद वाडेकर, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विजय नागोठाणेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुजाता नांदगावकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठाणेकर, माजी उपसरपंच मोहन नागोठाणेकर, रोहिदास हातनोलकर, उल्हास नागोठाणेकर, संजय कोल्हाटकर, दीपक वाडेकर, सुधीर वाडेकर, पत्रकार किरण लाड, सूर्यकांत गायकवाड, योगेंद्र चौलकर, मोरेश्वर नागोठाणेकर, केतन नांदगावकर, वाडेकर, निमिष, शैलेश नागोठाणेकर, विशाल नागोठाणेकर, श्लोक मोटर्सचे मालक, रुपेश नागोठाणेकर, वसंत नागोठाणेकर, किशोर नागोठाणेकर, योगेश नागोठाणेकर, सर्व विद्यार्थी वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय कोल्हाटकर यांनी केले. तसेच शरद वाडेकर व सुजाता नांदगावकर यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व यशवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले. आपल्या सर्वांनाच अभिवादन. अखिंच्या पवित्र स्मृतीला नम्र अभिवादन. सामान्यपणे इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर गुणगौरवाचा सोहळा होणं हा एक पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक कौतुकाचा भाग असतो. अनेक प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संस्था हे उपक्रम पार पाडत असतात आणि संबंधित विद्यार्थ्यांचे, यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत असतात. हे कौतुक अन्यत्र होणे अगोदर आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांकडून होणं हे मी जास्त अगत्याचं आणि जास्त महत्त्वाचं आणि जास्त समाधानकारक आहे असं मी आजच्या क्षणाला समजते. कैलासवासी विजया रघुनाथ वाडेकर यांच्या स्मरणार्थ श्री शरद वाडेकर यांनी जो मुलांसाठी शिष्यवृत्तीचा घोषणा केली होती, त्यावेळेला विजया रघुनाथ वाडेकर यांचे कार्याच्या दिवशी त्यांनी याच मंदिरामध्ये येते त्यावेळेला घोषणा केली होती की माझ्या आईच्या स्मरणार्थ मी काही मुलांना म्हणजे जे जास्तीत जास्त मार्क पास होतील त्यांना मी शिष्यवृत्ती आणि जे गरीब गरजू विद्यार्थी असतील त्यांना मी शिष्यवृत्ती माझ्या आईच्या नावाने त्यावेळेला
मी सुद्धा त्यांचं ते कौतुक केलं की असा उपक्रम आपल्या आईमध्ये असा राबवला नव्हता, तर तो आपले ग्रामस्थ शरद वाडेकर यांनी राबवला आणि खरोखरच आज प्रत्यक्षात त्याची पूर्तता आज करत आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या KMG मध्ये खरंच माझी आई कैलासवासी विजया रघुनाथ वाडेकर तिचं देहावसान झाल्यानंतर तिच्या स्मृतिप्रित्यर्थ काहीतरी एक चांगला उपक्रम राबवावा असं मला वाटतं. आईचं नागोठण्याबद्दल हा तिला एक आपुलकी, आत्मीयता आणि जिव्हाळा होता. वयाच्या 11व्या वर्षी लग्न होऊन ती नागोठण्यात आली होती. त्या मधल्या काळात वडील गेल्यानंतर मी तिला आमच्याबरोबर डोंबिवलीला घेऊन गेलो, पण तरीसुद्धा तिला नागोठण्याची कायम ओढ होती. आता 16 फेब्रुवारी 2026 तिचं निधन झालं, पण तत्पूर्वी 31 जानेवारीला ज्यावेळेला तिला हॉस्पिटलला ॲडमिट करायला आम्ही घेऊन जात होतो, त्यावेळेला तिला कारमध्ये जेव्हा बसवलं तिचा चेहरा एकदम फुलून गेला. त्यावेळेला मुलांना मी म्हटलं की तिचा चेहरा वगैरे एकदम फुलून गेल्यासारखं वाटतं, बहुतेक तिला वाटतं आपल्याला नागोठण्याला घेऊन जातो. तिला विचारून घ्या की कुठे घेऊन चालला. त्यावेळेला मुलांनी तिला विचारलं, आधी कुठे चालली? नागोठण्याला. मला वाटतं तो व्हिडिओसुद्धा मी पाठवला होता. आता नागोठण्यात काही एक उपक्रम तिच्या स्मरणार्थ घ्यायचा म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर हा जो काही विद्यार्थी गट आहे हा आला. आपल्या KMG विभागाचा रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.